बोला दवे. प्रस्तावना नकोय, पटपट बोल. नाही, मीटिंग कॅन्सल करा आजची. दवे, मला कळतं काय महत्वाचं आहे. कॅन्सल करा मीटिंग. आणि माझा फोन येईपर्यंत तुमचा किंवा ऑफिसमधून मला फोन नाही आला पाहिजे. येस. सॉरी, मला आज पुन्हा उशीर झाला. तुम्हाला किती उशीर झाला असता तरी मी थांबलो असतो. तो बोला ना. तुम्हाला काही आहे का? नाही, घाई नाहीये, पण तुम्ही बोला. मला कल्पना आहे तुम्ही कशासाठी मला इथे बोलवलंय. एक मिनिट, मी तुम्हाला आधीच क्लिअर करतो की तुम्ही तुमचा डिसिजन चेंज करावा म्हणून मी अजिबात कन्व्हिन्स नाही करणार आहे तुम्हाला. केलं तरी त्याचा काही उपयोग होईल असं वाटत नाहीये मला. आय नो, पण मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की तुम्ही तुमचा डिसिजन प्रत्यक्षात येऊन कळवला असता तर ठीक आहे. असो. सो माझा डिसिजन प्रत्यक्ष ऐकण्यासाठी तुम्ही मला इथे बोलवलंय? नाही, तुमचा डिसिजन मान्य आहे मला, पण नकारामागचं कारण कळायला हवं. कळेल? कारण सांगून काय होणार आहे? आय मीन, माझा डिसिजन झालाय. सो पण तरी ओके, मी याआधीही तुम्हाला हे म्हणाले आणि तुम्ही तेव्हा नकारही दिलेला, बट तरीही अजूनही मला असंच वाटतंय की ते जे काही मेसेजचं प्रकरण झालं आणि त्यातून जे गैरसमज झाले आणि माझी जी काही बदनामी झाली, त्यामुळे माझ्याबद्दल सिंपती वाटून तुम्ही मला मागणी घातली. आणि सिंपतीच्या बेसवर उभं असलेलं नातं मला नको आहे खरंच. मी तुम्हाला सिंपती म्हणून मागणी घातली आहे असं तुम्हाला वाटतंय, पण मी याआधी तुम्हाला सांगितलं होतं मी सिंपती म्हणून अजिबात तुम्हाला मागणी घातली नाही. रादर ज्या पद्धतीने तुम्ही आणि तुमच्या फॅमिलीने ही सिच्युएशन हँडल केली, आय एम इम्प्रेस. आवडला तुम्ही मला. आणि एकाच रिझन साठी रिजेक्ट केलं तुम्ही मला. नाही, खरं तर मी बराच विचार केला या गोष्टीवर. म्हणजे दुसरंही कुठलं तरी कारण ती तुम्ही माझ्याशी मोकळेपणाने बोलाल अशी अपेक्षा आहे माझी. आपली जगच खूप वेगळी आहे. आपल्या वाटा वेगळ्या आहेत. आपलं अपब्रिंगिंग खूप वेगळं आहे. सो कुठेच काहीच संबंध नाही. बरोबर आहे तुमचं. अपब्रिंगिंग एकसारखं कधीच नसतं, रादर दोन माणसंही कधीच एकसारखी नसतात. आय नो, पण ठीक आहे, मी स्पष्टच बोलते. पण तुम्हाला राग नाही ना येणार? बोला. मी त्या दिवशी तुमच्या बरोबर आयुष्यात पहिल्यांदाच कॉफी प्यायलाय. म्हणजे मी नाही पित कॉफी. पण तुम्ही मला विचारलंच नाही की मी चहा घेणार की कॉफी घेणार. डायरेक्ट कॉफीची ऑर्डर दिली. 2 कॉफी. आणि त्याआधी सुद्धा तुम्ही एकदा माझ्या वर्गात आलेलात आणि अचानक येऊन स्टुडंटशी बोलायला लागला. तेव्हाही तुम्ही असा विचार नाही केला की मी डिस्टर्ब होते का किंवा आमचा क्लास डिस्टर्ब होतोय का, स्टुडंट्स डिस्टर्ब होत आहेत का. आणि त्यानंतर तुम्ही माईंना घरी पाठवला डायरेक्ट मागणी घालायला. तेव्हाही तुम्ही असा विचार नाही केला की आधी माझ्याशी बोललं पाहिजे, मला विचारलं पाहिजे की मला काय वाटतं. पण माईला घरी पाठवण्यात चूक काय? नाही, चूक काही नाहीये, पण तुम्ही बऱ्याचदा समोरच्या व्यक्तीला गृहीत धरता. म्हणजे समोरच्याला काय वाटतंय, त्याचे काय विचार आहेत याचाही विचार करायला हवा ना.
पण मग तुम्ही हे त्यावेळी मला का नाही सांगितलं? कारण तेव्हा तशी सिच्युएशन नव्हती आणि महत्वाचं म्हणजे आपलं रिलेशन तसं नव्हतं. सो तेव्हा मला ते योग्य नाही वाटलं. पण आता जर आपण लग्नाबद्दल बोलत असू तर आय थिंक या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. पण मला असं वाटतं हे सगळं असून सुद्धा आपलं जमू शकतं. कसं काय? मी बदलायला तयार आहे स्वतः. आय प्रॉमिस. नाही 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 प्लीज. हे बघा, हे सगळं मी तुम्ही स्वतःला बदलावं म्हणून नाही सांगत आहे. इनफॅक्ट मी स्वतः कधी बदलणार नाही. मी माझा मूळ स्वभाव कधी सोडू शकत नाही. सो अशी अपेक्षा मी तुमच्याकडूनही कधीच ठेवणार नाही. तुम्ही दोन्ही बाजूने बोलताय. मे बी, पण खरंच आपले विचार खूप वेगळे होतो. आणि जसं मी मगाशी अपब्रिंगिंग बद्दल बोलले, तर लहानपणापासून ना मी माझी स्पेस, माझं फ्रीडम खूप जपत आले आहे. आणि तुमच्याकडे बघून, म्हणजे मी तुम्हाला जितकं ओळखते त्यावरनं असं वाटतं की तुम्हाला लोकांनी तुमची मतं ऐकून घेण्याची जास्त सवय आहे. पण मी बदलायला तयार आहे ना स्वतः. नाही, तेच तर नकोय मला. म्हणजे तुम्ही तुमच्या विचारांची कॉम्प्रोमाइज करावं हे अजिबात नकोय मला. आणि आय एम सॉरी, आपण का बोलतोय हे सगळं, याचा खरंच काही उपयोग नाहीये. ठीक आहे, मान्य आहे मला तुमच्या सगळ्या गोष्टी मान्य. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जगातलं कुठलंच कपल परफेक्ट नसतं. मला मान्य आहे मे बी माझा अप्रोच चुकला असेल, पण माझी भावना प्रामाणिक प्युअर. सो तुम्ही आहात तिथेच थांबा. मी तुमच्यासाठी 2 पावलं पुढे यायला तयार आहे. मे बी आपल्यातलाही फरक निघून जाईल हळूहळू. तुम्ही का हट्ट करतायत? का तुम्हाला माझ्याशीच लग्न करायचंय? मला नाही माहिती, पण तुम्ही आवडता मला. मी तुमच्या प्रेमात पडलोय की नाही आय डोंट नो. म्हणजे खरंच ऍक्च्युली स्पेसिफिकली मला तुमच्याशी लग्न का करायचं हे नाही सांगता येणार. पण मला नाही माहिती हे सगळं कधी, कुठे, कसं सुरू झालं. तुम्हाला पहिल्यांदा बघितलं डान्स करता. पण ऍक्च्युली तेव्हाही तुमच्याशी लग्न करावं असं कधी वाटलं नव्हतं मला. पण मग मी तुम्हाला भेटायला आलो, तुमच्याशी बोलणं होत गेलं. पूर्ण नाही, पण तुम्ही थोड्या थोड्या कळत गेल्या. पण तुम्हाला भेटल्यावर मला एक गोष्टीची जाणीव झाली, तुम्ही आयुष्य खूप सोपं करून जगता आणि मी सोप्या गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड करून ठेवतो. सवय माझी. तुमच्या जगण्यात एक मोकळेपणा आहे आणि मी सतत अडकलेला असा बंधनात असतो. मला धावायचं असतं आणि तुम्ही शांत असता, कंट्रोल. छान बोलता तुम्ही. इनफॅक्ट तुम्ही इतकं बोलताय हेच मला माहित नव्हतं. बाहेर कोणाला सांगितलं? आपण दोघं जर एकत्र आलो तर एक परिपूर्णता येईल आयुष्याला, दोघांच्या. इनफॅक्ट मला कम्प्लीट झाल्यासारखं वाटेल तुमच्या येण्याने. म्हणून साथ हवी आहे तुमची. असो, तुम्हाला उशीर होत असेल, मी सोडतो तुम्हाला. नाही, ठीक आहे, मी जाईन. थँक्स. थँक्यू. तुम्ही भेटायला आला आणि आता आपण दोघं एकमेकांना इतके तर निश्चित ओळखतो की आपली मैत्री असं सांगता येईल मला बाहेर. थँक्स प्रत्यक्ष भेटून नकार दिल्याबद्दल. सो हा ऑफिशियल नकार म्हणायचा. येस. पण माझं इंटेन्शन प्युअर होतं हे तर पटलं ना तुम्हाला? आता तुमचं इंटेन्शन प्युअर होतं हे तुम्हाला जास्त माहिती आहे. सो याबद्दल मी काही बोलणं योग्य नाहीये. ओके. म्हणजे मी तुम्हाला आवडत नाही तोपर्यंत मी प्रयत्न करत राहील.
ऍक्च्युली प्रपोज करणाऱ्या माणसाला एक अलिखित अधिकार असतोच तो. सो लेट्स सी. एक ना एक दिवस कन्व्हिन्स नक्की करेन मी तुम्हाला. पण नाही, यावर तुम्ही काही ऑब्जेक्शन घेऊच शकत नाही. पण असं का करायचंय तुम्हाला? डोंट वरी, तुम्हाला त्रास नाही देणार. दर 2 तासाला मेसेज करून कॉल करून इरिटेट नाही करणार. आणि शिवाय चालते वा हा अधिकार तुमच्याकडे आहे. आणि असं किती दिवस करणार तुम्ही? असं समजा की हा तुमचा स्वयंवर आहे आणि शेवटपर्यंत मी प्रयत्न करतच राहीन. आता ही तर पारंपरिक पद्धत आहे, सो याला तुम्ही नकार देण्याचं काही कारणच नाही. ठीक आहे. तुम्ही काय करावं याबद्दल मी काही बंधन नाही लादू शकत तुमच्यावर. सो बाय. या आत्ता येताय आपण. तुझी वाट बघून मी शेवटी निघाले होते. कुठे होतीस तू? अगं मी राजीव सरांना भेटायला गेले होते. काय काय झालं? काय म्हणाले ते? बरं ते जाऊ दे, तू काय म्हणालीस आणि कुठे भेटलात तुम्ही? तुझं झालं? हो. आता बोलू? हो. आम्ही भेटलो. त्यांनी त्यांची बाजू मांडली. मग काय तू तुझा डिसिजन बदलला का? तू राहू दे, तू चल. तुला घाई होत होती ना. सारखं काय लग्नाचा विषय काढता मला खरंच कळत नाही. सारखं आपलं लग्न लग्न लग्न. तू काय कोणाच्या लग्नाची चर्चा चालू आहे? मनवाच्या आणखी कुणाच्या? काय? मी राजीव सरांना भेटायला गेले होते ना, त्याबद्दल बोलते ती. अगं पण तू तर स्पष्ट नकार दिलास ना, मग परत भेटायची काय गरज होती? अरे हो, भेटून सुद्धा मी नकारच दिलाय. हे छान केलंस. काय छान केलं? एवढा चांगला माणूस आहे, काय नाही आहे त्यांच्याकडे? गाडी आहे, बंगला आहे, पैसा आहे, शोहरत आहे और एक आजी भी है. सखी काही बोलते? या वयातला एवढा सक्सेसफुल माणूस दुसरा कोण मिळणार आहे? मनवा ऐक, अजूनही वेळ गेलेली नाहीये. देऊन टाक ना होकार त्यांना. हे बघ, ते पुन्हा विचारतायत याचा अर्थ समजून घे. ते प्रेमात पडले तुझ्या. या सक्सेसफुल वगैरेला काही अर्थ नाही. या सगळं वडिलोपार्जित आहे, मला माहिती आहे ना. आणि तू बोलतेस ना, पैसा रुपया गाडी बंगला याचा काही उपयोग नसतो. नात्यात एकमेकांबद्दलची आपुलकी, विश्वास, रिस्पेक्ट, समजूतदारपणा असावा लागतो. हो ना मनवा? हो, म्हणजे या सगळ्या गोष्टी जे एकमेकांना चांगले ओळखत असतात ना, त्यांच्यामध्ये बाय डिफॉल्ट असतात. उगाच हाय बाय पुरती ओळख असून नाही चालत. मग जगात सगळे लग्नाच्या आधी एकमेकांना ओळखत असतात का? जगाचा मुद्दाच नाहीये मनवा. तुझे डिसिजन घेतले ना ते एकदम बरोबर होतं. अरे हे तुझं मत झालं, मनवाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुला आयुष्य कधीपासून कळायला लागलं का? ही श्रीमंत आणि बिझनेसमन माणसं असतात ना, ती एकदम रूढ असतात. सतत बघावं तेव्हा बिझनेस 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 एवढंच चालू असतं त्यांचं. मनवा, ते तुला फोर्स करतील, पण प्लीज तू भुलून जाऊ नकोस, नाहीतर उगाच. नाही. हे बघ, त्यांना माझ्याबद्दल काय वाटतं हे सगळं मला माहित नाहीये, पण मला तरी त्यांच्याबद्दल तसं काही वाटत नाही, हे मात्र खरं. अगं आता ते चांगुलपणाच दाखवणार, पण खरं रूप वेगळंच असतं या माणसांचं. नाही रे अमोल, म्हणजे माणूस म्हणून मला ते तसे वाईट नाही वाटत. मग तू होकार का नाही देते? तू वेडी आहेस का? मनवा, ते तुझं डिसिजन आहे, तूच घे. अरे पण तू निगेटिव्ह का बोलतोय? मी निगेटिव्ह बोलत नाहीये. अरे मग हो, तू जरा पॉझिटिव्हली विचार कर ना. पण मी पॉझिटिव्हली सांगतोय. तू नाही, निगेटिव्हली तुम्ही घेतोयस. दोघं प्लीज शांत व्हा, प्लीज. रवाली 5 किलो, रवा 5 किलो, बेसन सुद्धा 5. बेसन 5 काय झाली का यादी तयार? चालू आहे. उद्या नितीश बरोबर पाठवून देते. हो पाठवते. बाबा जरा पैसे हवे. तुमचं क्रेडिट कार्ड पण चालेल. अचानक का पैसे हवेत? बाबा दिवाळी आहे, खर्चासाठी खिशात पैसे नकोत. शॉपिंग करायचे, शूज घ्यायचे आणि 2 इन्व्हेस्टर्सना सुद्धा भेटायचे. हो. आणि ताईला भाऊबीजेचं गिफ्ट पण घ्यायचंय. काय 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 म्हणालास? अजिबात माझं नाव मध्ये नाही घ्यायचं बाबा. त्याला भाऊबीजेसाठी अजिबात पैसे द्यायचे नाही. नाही ना? तायडे काय म्हणतेस ना, हे नीट लक्षात ठेव.
उद्या जर तुला मी गिफ्ट दिलं नाही ना तर रडत बसशील. हॅलो, लहानपणी मला बकुळीची फुलं द्यायचंस ना, तशी फुलं दे हवं तर, मला चालणार आहे. पण जे काही देशील ते स्वतःच्या कष्टाने कमावलेलं दे. बाबांच्या पैशाने घेतलेलं गिफ्ट मला अजिबात नकोय. करेक्ट. नितीश, मी तुझ्या वयाचा होतो ना त्यावेळेला बाबा बाबा प्लीज आता लेक्चर नका सुरू करू. नितीश, सॉरी सॉरी सॉरी. पण तुम्ही सगळे मलाच का टार्गेट करताय? टार्गेट नाही करतो, तुला समजावतोय. तायडे, तुला तुझ्या समाजसेवेचा संस्थेतून स्टायपेंड मिळतो, सो तुझ्याकडे पैसे असतात. मी कुठून कमवणार? जाऊ दे बाबा, प्लीज मला कर्ज म्हणून तरी पैसे द्या. तर त्यापेक्षा ही वेळच येणार नाही असं काही का नाही करत तू? ठीक आहे, करीन, नक्की करीन. एक दिवस मी खूप मोठा सक्सेसफुल बिझनेसमॅन होईल ना, तेव्हा तुम्हा सगळ्यांना कळेल. आता तुम्हाला जो एवढूसा काजवा वाटतोय ना, तो खरा सूर्य आहे, सूर्य. मग लवकरात लवकर प्रकाश पडा ना, म्हणजे आमची दृष्टी गेल्यानंतर नको. लहानपणी राजवीर एक नंबरचा घाबरट. काय माहिती, खूप घाबरायचा, कुठल्याही गोष्टीला घाबरायचा, काळोखाला घाबरायचा. म्हटलं अरे काळोखाला कसला घाबरतो? तो म्हणाला काळोखात काकू उभी आहे. म्हटलं मी घाबरलो. काय काय पण बोलतात. शांत का झालं? एन्जॉय. यश इकडे हे घे, सगळ्यांसाठी स्वीट सँड. माई, अहो काय हे, राजवीरनी आपल्या सगळ्यांसाठी स्वीट आणलंय. हे स्वप्न आहे का खरंय? मम्मा मला जरा चिमटा काढ. आ हो, खरंय खरंय. आई मला काय वाटतं माहितीये का, काहीतरी ना स्पेशल घडलेलं असेल. नक्कीच. आज सकाळी सुद्धा माझ्याशी जसा काही बोलला ना, मला धक्काच बसला होता. बाबा, यावर्षी प्रॉफिट मजबूत झालाय, सेल तर हायएस्ट आहे, ऑनलाईन पण. त्यामुळे कदाचित असेल तो आनंदी. हो तसंच असेल. अहो रात्री उशिरापर्यंत काम करायचा तो, सक्सेस मिळणारच ना त्याला. बस बस बस, एवढं काही कौतुक नका करू, नाहीतर आपलीच दृष्ट लागायची त्याला. बरेच दिवसांनी आनंदी येतो. देवा, अशीच कृपादृष्टी असू दे रे बाबा. या आनंदाचं कारण लवकरच शोधायला पाहिजे आणि नष्टही करायला पाहिजे, म्हणजे मला आनंद होईल. तुम्ही बऱ्याचदा समोरच्या व्यक्तीला गृहीत धरता. समोरच्याला काय वाटतंय, त्याचे काय विचार आहेत, याचाही विचार करायला हवा ना. मी त्या दिवशी तुमच्या बरोबर आयुष्यात पहिल्यांदाच कॉफी प्यायला. म्हणजे म्हणजे मी नाही पित कॉफी.